नमस्कार, मी जान्हवी आणि आज आपण सर्व प्रकारच्या तापावर परिणामकारक ठरणारी अशी ती वनस्पती गुळवेल म्हणजेच गुडूची याबद्दल माहिती घेणार आहोत। संस्कृत भाषेमध्ये ह्याला अमृता असं म्हटलं जातं आणि खरोखरच ती अमृतासारखी गुणकारीही आहे। ती ज्वरनाशक वनस्पती म्हणून ओळखली जाते। कोणत्याही प्रकारच्या तापावर ती परिणामकारक ठरते। डेंग्यू, मलेरिया, निमोनिया, फ्लू, गोवर, कांजण्या, टायफॉइड, कावीळ या सर्वांवर ती खूपच परिणामकारक ठरते। त्याचबरोबर ती संधिवात, आमवात, त्वचाविकार, रक्तविकार, अशक्तपणा यावर सुद्धा खूपच उपयुक्त ठरते। याच्या पानांमध्ये भरपूर प्रमाणात आयर्न, कॅल्शियम, झिंक, मॅग्नेशियम, फॉस्फरस असते। जर मलेरिया झाला असेल तर गुळवेल, नागरमोथा, सुंठ, धणे आणि कडुलिंबाची पानं ही समप्रमाणात एकत्र करावीत आणि रात्री पाण्यात भिजत घालावीत। सकाळी ते पाणी गाळून त्यात खडीसाखर घालून सकाळ संध्याकाळ घेतल्याने 15 दिवसातच मलेरिया अंगातून साफ निघून जातो। जर डेंग्यू झाला असेल तर गुळवेल, तुळस, काळा मिरी आणि आलं हे समप्रमाणात घेऊन त्याचा काढा बनवावा आणि हा काढा दिवसातून 3 वेळा घ्यावा। त्याने आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढेल, इन्फेक्शनपासून आपला बचाव होईल आणि आपल्याला आराम मिळेल। जर जॉन्डिस किंवा कावीळ झाली असेल तर गुळवेलीचा रस काढून त्यात खडीसाखर घालून दिवसातून 2 वेळा घेतल्याने कावीळ लवकर बरी होते। जर टीबी झाला असेल तर गुळवेलीच्या सत्वाने निश्चितच आराम मिळतो। गुळवेलीचं सत्व तूप, लोणी आणि खडीसाखर एकत्रित करून दिवसातून 2 वेळा घेतल्याने फायदा जाणवतो। त्यामुळे अशक्तपणा जातो आणि भूकही चांगली लागून वजन वाढण्यासही मदत होते। संधिवात आणि आमवातावर सुद्धा गुळवेलीचा आणि सुंठीचा काढा खूपच उपयुक्त ठरतो। एक अंगठ्या एवढा गुळवेलीचा तुकडा आणि एक तुकडा सुंठीचा एकत्र करून ते ठेचून 1 लिटर पाण्यामध्ये घालून ते पाणी चांगलं उकळावं आणि मग ते आटल्यावर दिवसातून 2 वेळा घेतल्याने आराम मिळतो। आपण गुळवेल किंवा गुडूचीचं चूर्णही वापरू शकतो। एक मोठा चमचा चूर्ण 2 कप पाण्यात घालून ते पाणी चांगलं उकळावं, मग ते आटवून अर्ध करावं। हे पाणी दिवसभरामध्ये थोड्या थोड्या प्रमाणात घेत राहिलं पाहिजे। याने अनेक आजारांपासून आपलं रक्षणही होऊ शकतं। लघवीचे विकार, लिव्हर डिसऑर्डर्स, दाह, सूज यावर सुद्धा खूपच उपयुक्त ठरतं। ते आपलं ब्लड प्युरिफाय करतं आणि आपल्या लिव्हरला डिटॉक्स करतं। ते आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवून अनेक आजारांपासून आपलं रक्षण करतं। असे अनेक फायदे गुळवेलीचे आपल्याला मिळतात। तर मग कुठल्याही प्रकारचा ताप आला असेल किंवा कुठल्याही प्रकारचा आजार झाला असेल तर गुळवेलीचा काढा घ्या आणि आपली तब्येत सांभाळा।